नमस्कार मंडळींनो, मी डॉक्टर अजय पवार पुन्हा एकदा आपलं सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सारथी नॉलेज हब आतापर्यंत करत आलेलं आहे, भविष्यातही करत राहील. आपणा सर्वांचं अतोनात असं प्रेम आम्हाला मिळतही आहे, यापुढेही ते प्रेम असंच टिकून राहावं. तर मित्रांनो, जर अजूनही आपण जर सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब जर केलेलं जर नसेल तर सबस्क्राईब व लाईक व शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, आज एका नवीन योजनेच्या माहितीसाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजचा व्हिडिओ देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे परकीय भाषा शिकण्यासंदर्भातला. मित्रांनो, आज हे जग जे आहे हे जग अत्यंत जवळ आलेलं आहे. परंतु आज आपण रोजगाराच्या नावाने ओरडत जरी असलो तरी परदेशात अनेक प्रकारचे जॉब आपल्याला उपलब्ध आहेत. परंतु त्यासाठी आपल्याला परकीय भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. जर ते ज्ञान जर असेल तर आपण परदेशात देखील या ठिकाणी आपल्याला नोकरीच्या अनेक संधी मिळू शकतात. आणि हीच बाब सरकारच्या ध्यानात आल्यानंतर सरकारने हे जे परकीय भाषांचं जे ज्ञान आहे ते आपल्या युवकांना मिळावं यासाठी ही योजना राबवली. तर मित्रांनो, परकीय भाषा शिकण्याची संधी आपल्याला या योजनेच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपला परकीय भाषांचे. यामध्ये कोणकोणत्या भाषा आहेत तर एक फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, कोरियन, रशियन व जॅपनीज, म्हणजे 6 देशांच्या 6 भाषा या ठिकाणी आपल्याला शिकायला मिळणार आहेत आणि त्याचं प्रशिक्षण आपल्याला निशुल्क पद्धतीने मिळणार आहे. तर या योजनेबद्दलची जी माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा विषय परकीय भाषा शिकण्यासाठी, म्हणजे 20-20 हजार रुपये एका भाषेचं ज्ञान जर आपल्याला जर मिळवायचं जर असेल तर त्याची फीस आहे. जी मंडळी परदेशात या ठिकाणी जॉब साठी जातात ती मंडळी हे भाषा अवगत करण्यासाठी प्रशिक्षण हे घेत असतात, ते खाजगीतून घेत असतात. परंतु आता आपल्याला शासनाच्या मार्फत आपल्याला हे प्रशिक्षण मिळणार आहे. तर हे जे आहे हे अनिवासी प्रशिक्षण आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला केवळ आणि केवळ शासन तुमचा जो ट्युशन फीसचा जो खर्च आहे तो शासन करेल. म्हणजे तुमची जी काही ऍडमिशन फीस असेल ती शासन अदा करेल. बाकी तुम्हाला तुमचा राहण्याचा जेवण्याचा जो खर्च आहे तो तुम्हाला स्वतःच मात्र या ठिकाणी करायचा आहे. आणि किती आहे प्रवेश संख्या तर पण 100 विद्यार्थ्यांना या ठिकाणी ऍडमिशन मिळणार आहे. आणि 6 प्रकारच्या भाषा तुम्हाला त्या ठिकाणी शिकायला मिळतील. त्यानंतर या ठिकाणी प्रवेश परीक्षा म्हणून मुद्दा आपल्याला या ठिकाणी दिसत असेल. तर मित्रांनो, 100 जागा या ठिकाणी आहेत. परंतु जर 100 जागांसाठी जर 300, 400, 500 किंवा 100 पेक्षा जास्त जर अर्ज जर या ठिकाणी जर आलेच तर मात्र संस्था या ठिकाणी प्रवेश परीक्षा घेईल, कॉमन एंट्रन्स टेस्ट सीईटी घेईल त्यासाठी. आणि त्या सीईटीच्या आधारे तुमची जी गुणवत्ता यादी आहे त्या यादीनुसार तुमची निवड या ठिकाणी या कोर्ससाठी करण्यात येईल. तर हा जो कोर्स आहे यासाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे तुमची 24 मार्च 2025. म्हणजे सध्या या ठिकाणी अर्ज करण्याचं सुरू आहे, परंतु 24/3/2025 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात. आणि हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला संकेतस्थळ आहे काय, trti.maharashtra.gov.in. तुम्हाला या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर या योजनेविषयीचे म्हणजे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म, त्यानंतर या योजनेसंदर्भातील जे काही शासन निर्णय असतील ते आणि जी काही कागदपत्रे लागतात याविषयीची सर्व माहिती या वेबसाईट वर दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही या वेबसाईट वर जाऊन याविषयीची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी घेऊ शकतात. तर आता या योजनेसाठी कोणत्या प्रवर्गातील व्यक्ती अर्ज करू शकतात ही महत्वाची बाब आपल्याकडून राहून गेलेली होती. तर मंडळींनो, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या मार्फत ही योजना राबवल्या जातोय, हा उपक्रम राबवला जातोय. त्यामुळे जे युवक एसटी प्रवर्गातील आहे, एसटी
तर या एसटी प्रवर्गातील जे युवक आहेत ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात, कारण ही जी योजना आहे ती आदिवासी समाजासाठी जी काम करते, ज्याप्रमाणे मराठा समाजासाठी सारथी असेल, ओबीसी समाजासाठी महाज्योती असेल, एससी समाजासाठी बार्टी असेल, तशीच एसटी समाजासाठी टार्टी म्हणजे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे ही कार्यरत आहे। तर या योजनेमार्फत एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी ही योजना आहे। तर मित्रांनो, जे काही आपले एसटी प्रवर्गातील बांधव जे आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती लवकरात लवकर पोहोचावी, जेणेकरून त्यांना परकीय भाषांचं ज्ञान मिळून तो समाज देखील समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल। तर मित्रांनो, सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला जर आपण अजूनही सबस्क्राईब केलं जर नसेल तर सबस्क्राईब करा। आम्ही अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत राहू। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा एकदा आपण एका नवीन विषयासह भेटणारच आहोत। धन्यवाद।